कोल्हापूर जिल्ह्यातल्या सांगवडेवाडीचे सुकुमार खोत हे वर्षभर टोमॅटोचं पीक घेतात। तिन्ही हंगामात ते किमान 20 ते 30 गुंठ्यांवर सातत्याने टोमॅटोचं नियोजन करतात। सध्या त्यांच्याकडे 20 गुंठ्यात टोमॅटोचं पीक असून त्यापासून त्यांना या हंगामात किमान 4 लाखांचा नफा अपेक्षित आहे। आज आपण सुकुमार खोतांच्या टोमॅटो मळ्याची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सांगवडेवाडीला जाणार आहोत। कोल्हापूर जिल्ह्यातल्या सांगवडेवाडीचे सुकुमार खोत हे ऊस आणि सोयाबीन बरोबर 2 एकरांवर सातत्याने भाजीपाल्याची पिकं घेतात। यामध्ये टोमॅटोच्या पिकाचा प्रामुख्याने समावेश आहे। आमची एकूण वडिलार्जित शेती 6 एकर, त्यामध्ये 2 एकर ऊस, 2 एकर सोयाबीन आणि 2 एकर भाजीपाला आम्ही नेहमी वर्षाला घेत असतो। आणि भाजीपाल्यामध्ये टोमॅटो आम्ही 3 सीझनमध्ये 3 प्लॉट करत असतो। पावसाळी सीझन, उन्हाळी सीझन आणि हिवाळ्यामध्ये सीझन। त्यामधला आता ह्यो 20 गुंठ्याचा प्लॉट आहे टोमॅटोचा। आणि त्या 20 गुंठ्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 10 टन टोमॅटो आता मार्केटला पाठवलेला आहे। सुकुमार खोतांनी एप्रिल महिन्यापासून टोमॅटो लागवडीचं नियोजन सुरू केलं होतं। लागवडीपूर्वी त्यांनी 20 गुंठ्यात 2 ट्रॉली शेणखत आणि प्रेझमोट टाकलं होतं। त्यानंतर शेताची बांधणी करून घेतली। टोमॅटोची लागण ह्या 20 गुंठ्यामध्ये आम्ही करत असताना सुरुवातीला त्याची पूर्व मशागत आम्ही 1 एप्रिलच्या दरम्यान केली। सुरुवातीला नांगर मारून घेतला, त्यानंतर बांडगं वगैरे मारून घेतलं, त्यानंतर कुळवाच्या 2 पाळ्या देऊन 4 फुटाच्या अंतरावरती बेड तयार करून घेतलं। बेड तयार करत असताना त्यामध्ये भेसळ डोस वगैरे 4 पोती DAP आणि 2 पोती पोटॅश आणि 10-26-26 2 पोती असं भेसळ डोस आणि मायक्रोन्यूट्रिएंटची 1 बॅग असं भेसळ डोस टाकून घेतला आम्ही। त्यानंतर आणि बेसल डोस टाकून घेऊन 4 फुटीवरती बेड तयार करून घेतलं। बेड तयार करून त्यावरती ड्रीप हतरून पाणी दिलं। खोत यांनी टोमॅटो लागवडीपूर्वी शेतात रासायनिक खतांचा डोसही घातला। घरगुती नर्सरी करून त्यांनी टोमॅटोची 4 फूट बाय 1.25 फूट अंतरावर लागण केली। लागण केल्यानंतर एक 8-8 दिवसाच्या अंतरानं एक 2-3 वेळा आळवणी ड्रीपमधूनच आम्ही 2210 वगैरे कीटकनाशकमध्ये क्लोरोपायरिपास वगैरे आळवणी देऊन घेतली। रोपं 2 महिने लागल्यानंतर त्याचं आळवणी वगैरे झाल्यानंतर व्यवस्थित सेटिंग झाल्यानंतर तारकाठी वगैरे करून घेतली बेडवरती आम्ही। आणि त्या सर्वसाधारण एक 15 ते 3 आठवड्यानंतर बांधणी चालू केली। बांधणी केल्यानंतर औषधाच्या फवारण्या वगैरे आम्ही रेग्युलर देत राहिलो। रोपांचं अंतर जे आहे ते 1.25 फुटावरती आहे आणि 2 रोपामधलं अंतर 1.25 फूट आणि सरीमधलं अंतर जे आहे ते 4 फुटाचं आहे। आणि 1.25 महिन्यानंतर बांधणी चालू झाल्यानंतर त्यावर रेग्युलर करप्यासाठी आणि कीटकनाशकासाठी औषधं आम्ही वरचेवर देत राहिलो। आणि बांधणी वगैरे पुरा झाल्यानंतर मग माल वगैरे भरपूर तयार झाल्यानंतर तो वाऱ्याच्या यानं पावसाच्या यानं बेड गरवल्यानंतर जे ताटवं ढासळायला लागलं, त्याच्यासाठी आम्ही विशेष काळजी म्हणून प्रत्येक काठीला काठी एक आड सुरुवातीला आम्ही चिवा दिला, आडवं तिरकं चिवा दिल्या आडव्या पडू नये म्हणून। तरी पण ते पेलना बोजा जास्त आला म्हणून प्रत्येक काठीला काठी परत आणि एक्स्ट्रा द्यायला लागली आम्हाला। तरी पण तेवढं करून सुद्धा एक सर्वसाधारण ह्या 20 सरीमधलं एक 4-5 ताटवं पूर्णपणे पडलं। आणि एक वेळ जर सरी पडली तर ती परत उभा करायला जेवढ्या काठी असते त्याच्या दुप्पट काठी घातली तरी बी ती पूर्वपदावरती येत नाही। आणि त्याची काळजी ही अगोदरच घ्यायला पाहिजे की पडायच्या अगोदरच त्याला काठीला काठी दिली तरच ते व्यवस्थित राहतंय। टोमॅटो लागवडीनंतर 2 महिन्यात टोमॅटो काढणीला तयार झाले। त्या टोमॅटोची विक्री ते कोल्हापूरच्या मार्केटला करतात। आतापर्यंत टोमॅटोचा 11 टन माल निघालाय। सर्वसाधारण 2 मेला जी आमची टोमॅटोची लागण झाली, तो माल सुरुवातीला आमचा 2 महिन्यानंतर जवळजवळ 60 ते 65 आणि दिवसापासून चालू झाला। तो 2 जुलै ते 10 जुलैच्या दरम्यान माल चालू झाला। सुरुवातीला चालू झाल्यानंतर 1-2 पाट्या माल निघाला। त्यानंतर एक 10 दिवसानं म्हणजे सर्वसाधारण 20 जुलैपासून माल जो वाढायला चालू झाला, तो आज अखेरपर्यंत रोज एक दिवस आडानं म्हणा किंवा एक 2 दिवस गॅपमधून एक रोज 500 किलो 600 किलो ह्या स्वरूपात माल निघतोय। एक 40 किलोच्या किंवा 50 किलोच्या 15-20 किलो पाटी आम्ही पाट्या भरतोय। आणि त्या सर्वसाधारण 15 ते 20 पाट्या रोजच्या रोज असा माल निघतोय आमचा। सुकुमार खोत आपल्या कुटुंबाच्या मदतीने टोमॅटो सारख्या पिकाचं नियोजन करतात। त्यांच्याकडील टोमॅटोला सरासरी 30 रुपये किलोचा भाव मिळालाय। येत्या काही दिवसात त्यांना किमान 7 टन टोमॅटो पासून 2 लाख रुपयांचं उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे। एकूण हंगामात त्यांना टोमॅटोसाठी 75,000 रुपयांचा उत्पादन खर्च आलाय। तो वगळता त्यांना किमान 4 लाख रुपयांचा नफा मिळेल अशी अपेक्षा आहे। 20 गुंठ्याचा प्लॉट आहे टोमॅटोचा आणि त्या 20 गुंठ्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही
जवळजवळ 10 टन टोमॅटो आता मार्केटला पाठवलेला आहे. त्याची सरासरी 180 पासून 400 रुपयेपर्यंत दर मिळालेला आहे आम्हाला. सध्या सर्वत्र मजूर टंचाईचा प्रश्न भेडसावतोय. सुकुमार खोत यांनाही या प्रश्नाला सामोरं जावं लागतंय. पण या प्रश्नावर तोडगा म्हणून त्यांनी जनगोंडा मजगे या मित्राच्या मदतीनं टोमॅटोचा प्लॉट घेतलाय. आमच्या रानामध्ये मला गडी माणसं नसल्यामुळं मला काही भाजीपालाचं पीक घेता येत नाही. मी ऊस, भात, शेंगा वगैरे असंच पिकं घेतो आहे. आमच्याकडे शेतीला माणसं कमी असल्यामुळे आणि त्यामुळं आमच्या शेजारी मित्र यांच्या प्लॉटमध्ये सगळं काही भाजीपाल्याचं व्यवस्थित चांगलं येतं आहे आणि त्यामुळं त्यांचं भरपूर म्हणजे इतर पिकापेक्षाही माळव्याचं चांगलं हे स्कोप आहे. सुकुमार खोतांनी 6 एकर शेतीपैकी 2 एकरात भाजीपाल्याचं सातत्य राखून एकच एक पीक पद्धतीला फाटा देत विविध पिकांचं फायदेशीर नियोजन केलंय. त्यांच्या पीक पद्धतीचा आदर्श ऊसासारखं एकच पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल. राजेंद्र हंकारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, कोल्हापूर.